मम्मी व पप्पा काका बाबा गा. अबे का झाला बे गण्या भाऊ? नको विचारू डेंग्या. का झाला मले सांगीन बापू तुले. तर बापू माझ्यासोबत तूही बसशील ठेवाले. बे ढंगानं रडत आहे नशेस. का बे हा चांगला डोकसा आपटू आपटू लय ना. डेंगू तू माझा मित्र होस का दुश्मन? इकडे तुझ्या भावाच्या दिलावर 500 बाण खुपसले आहेत आणि तुला माझी मजाकबाजी सुचते का बे? हाँ आता समजला पाय मले. लड़की का चक्कर है बाडू भैया. बाडू मन नाही तर बाबू. पण आता मी नाही होत बाई काबू. हिरो भेटला असेल तिले म्हणून तर सोडलन बे मले. अबे सोडलन तर सोडलन. आता बाटली खतम करून चाल घरी. माझ्या पप्पाने मटन आणलं ना गण्या भाऊ. पर या दोनों भाई मिलके मटन खाएंगे और मस्त पैकी सो जाएंगे भाऊ. कसा झोपू डेंग्या. डोळे लावलो का तेज दिसते. अबे तर तिला मारणं बी इट फेकून. कशी होती बे माझी सविती. त्या कार्या पोराने येऊन पटवलं बे तिले. थोडीशी अक्कल नव्हती का बे तिले. भुऱ्याला सोडून कार्याकडे गेली लमची. अबे गण्या भाऊ तुझी वाली तर पुऱ्या गावाला पोसत होती बे. पापा गा ही एवढी लोपर निघली का बे. माये व मी तिला शिद्दत न प्यार केलो व. माझ्या ढोंगणात बोट कुचकून ते गेली व. बे गण्या भाऊ तू टेन्शन नको घेऊ. कसा नको घेऊ भाऊ टेन्शन. असा फोटो काढून टाक स्टोरीवर मेन्शन. दिसलो पाहिजे मी तिला सॅड. सविते व्हेरी बॅड व्हेरी बॅड. अरे जाऊ दे ना गण्या भाऊ. मधातले 2 हप्ते तर ते माझ्यासोबतच होती बे. का म्हणजे माझ्यासोबत रात्रभर तुझ्या गोष्टी सांगत होती. 90 संपली निपई संपली संपली एक पूर्ण बाटल बियर. सविते देख ना इधर युअर लवर इज हियर. धोड्यात गेला. 3 बाटलामध्ये इंग्लिश. 4थी बाटल पेल्यावर फ्रेंच बोलते का स्पेन. माय डिअर सविता म्हणतो तुझ्यासाठी कविता. पुरा लुटून सोडलं बे मले. गण्या भाऊ तू टेन्शन नको घेऊ. उद्याच्या सकाळी मी तुला तिच्या घरी नेतो. कसा कसा सोडलं माझ्या भावाले. आवून टाकीन मी तिले ना तिच्या बापाले. तू आता उठ बरं चल बरं घरी. मले माहित आहे ते आताही कचरा पेटी जवळ त्या कारासोबत असेल. तर मग उठ ना गण्या भाऊ. चल ना तेथे जाऊन दोघाले बुक्का बुक्क्यानं मारू. येती पेऊन झोपण्यापेक्षा तेथे जाऊन गेम करू ना. तू माझा असली दोस्त होस डेंग्या. अबे उठ नाही ते कुत्रा येऊन तोंडामध्ये मुतल. लवकर जाऊन गण्या भाऊ आपण सवितीला त्या कार्याला पकडायचं आहे. माझ्या दोस्ताले सोडलं. हाय कारू तू तरी मले भुऱ्या म्हणत जाणे. पुरा गाव मले कार्या म्हणते. या 10 दिवसात 300 रुपयाची फेरन लवली लावलो. कम से कम तू तरी मले भुऱ्या म्हणत जा. माझा कारू. पण कार्या तू गण्यासारखा नको बोलू. तुझ्या बाईने बी गण्या भाऊ हे येते का करते तर पाहू दे. सविते तुला गण्याची आठवण येते का नाही? मी कायला त्याची आठवण करू रे. लाल केस करून स्वतःला हिरो समजत होता माकू. सविते डेंग्या गण्या भाऊ. कार्या माझ्यासाठी तरी थांब ना. माझ्या मित्राला देऊन धोका तू दुसऱ्या सोबत खेळत आहेस छक्का चौका. तसा नाही डेंगू. कोणती कमी केलं होतं बे इले. हगीज पासून तर शेंबूड पुसाची रुमाल घेऊन देऊ पर्यंत मी इले पोचलो बे. पाय गण्या फालतूचे नाटक नको करू. नाटक तर तू करत आहे. एवढे 17 लपडे करण्यापेक्षा धंदाच का नाही खोलली. डेंग्या तोंड सांभाळून बोल. नाही तर का तोंडावर चुम्मा देशील. दे ना मला चुम्मा. बे डेंग्या नाही ना गण्या भाऊ तू थांबे. मी पाहतो हे कशी देते तर मला चुम्मा. तर बे मोक्याचा फायदा घेऊन राहिलास का बे तू. हे पाय गण्या आपला लपडा होता तर तुटला. आता मला तुझ्या सोबत अजिबात नशे राहायचा. तर मग माझ्या सोबत राह. डेंग्या गेले काय हे माय बापा गा. हे तर येती साहेब. ह्या अशा भेवकुड पोराले आपला बॉयफ्रेंड बनवलीस काय. माझ्या गण्या भाऊ मंदी का कमी होती. लवकरच थकते हा. म्हणजे कोटी चल म्हणला नाही. हा करू का म्हणला नाही. याच्यासाठी पैसे दे म्हणला नाही. तुले पैसे देऊ देऊच तर झालोय मी भिकारी. झालास तर कोणाला सांगतेस मले. सविते माझ्या तडपायाची आग आता माझ्या मस्तकात जाऊन राहिली. तू साईडला हो बे डेंग्या. मला बोलू दे बरं हिच्या सोबत. सांग तुझा का फैसला आहे. भले नशे राहायचा तुझ्या सोबत.
एक्का बादशाह क्वीन गुल्ल्या मलाही नशे राहता तुझ्यासोबत रसगुल्ल्या लमचे तुझ्यापेक्षा तर माझ्या गावची कुत्री परवडली कमसे कम 2 बिस्कुट टाकल्यावर इमानदारीने आपला रिश्ता निभावते पण लमचे तू बाईच्या रूपामध्ये नागिन आहेस तू नागिन असा नेवला बनून डसीन ना तुले फक्त आता सरकारी नोकरी भेटू दे मले सरकारी नोकरी हो सरकारी नोकरी तू धोका दिलीस ना मले पाय आता कपारावर कापूर मांडून नाही बनीन तर IAS IPS अबे गण्या भाऊ आपली बाबू बनाची अवकात नशे डायरेक्ट IPS IAS छुतिया कोटला सविते तुझ्या घरासमोरून लाल दिव्याची गाडी नाही घुमवलो ना मी नावाचा गण्या नाही मी गण्या ये बात गण्या भाऊ मला दिलीस ना तू धोका पाय आता तू शेंबूड चाटून राय म्हणलो असा भुरुम भुरुम करून तुझ्या घराजवळून बुलेट नेईन आणि तो गरम गरम सायलेन्सर त्या कार्याच्या ढुंगणाला लाचवीन त्याने बे तिकडे काटावर 12वी पास झाला ना आला मोठा येती हा दिवस लक्षात ठेवतो सविते तुझ्या माय बापाच्या खानदानात तेवढा अमीर नसेल जेवढा अमीर मी बनीन इज्जती सकट विकत घेईन सर्वांले लोपर साले चल बेडेंग्या प्रश्न क्रमांक 1 बाबर भारतामध्ये कधी आला हा बाबर कोण आणि हा काय आला भारतामध्ये बे डेंग्या तू बाबरला ओळखतेस का बे ओ पाकिस्तानचा क्रिकेट प्लेयर हो अबे हा कधी आला बे भारतामध्ये सकाळच्या ट्रेन आला असेल बकऱ्या बाबर म्हणजे मुघल साम्राज्याची स्थापना करणारा बाबर असेल आणि तो भारतामध्ये 1519 ईसाई मध्ये आला होता बापरे आई तू तर शिकलेली आहेस व अंकाचं बापू MPSC चे 2 अटेम्प्ट देऊ ना तिसरा अटेम्प्ट दे ना माझ्या सोबत मी तर म्हणतो तुला MPSC चा अध्यक्ष बनवायला पाहिजे चल बकऱ्या चल अभ्यास कर तू काय आलीस व येती काय तुला सांगायला आलो सायंकाळी रवी भाऊकडे जाऊन कोंबडीचे अंड्याचे पैसे घेजो आणि तेथूनच दळण आणजो अशाने कसा पास होईल मग मी हा MPSC UPSC चा पेपर त्या पेपरामध्ये जाऊन रवी भाऊचे अंडे लिहू का मला नको सांगू पाहिलाच का डेंग्या सख्खी माय माझ्यापासून जडत आहे काहून तर मी MPSC चा अभ्यास करत आहो म्हणून दळण दळायला माणूस ठेवीन भाऊ मी मला फक्त लागू दे बापू सरकारी नोकरी अबे तर गोष्टी हाकलल्यानं लागल का बे बरं मी का म्हणतो डेंगू थोडसा झोपू का बे आलास ना आपल्या लाईनीवर 8x8ची सब्बल आणला भाऊ मी तू जर का झोपलास तर इकडे तुझ्या ढुंगणातच कुचकतो झोपना मना है गण्या भाऊ आठवून सवी दिलं तू कर अभ्यास तसा घेशील बे बदला जर का तू पेपरच ना होशील पास जय श्री राम मुझे इस मिट्टी की सौगंध मेरे आँख से खून भी निकल जाए तब भी मैं पढ़ाई करना नहीं छोड़ूंगा हाँ लगो लगो थांबे तोंड धुवून येतो 2 मिनिट नाही झाले वाचायला लागलो तर झोप आली हाय तुझ्या हिशेचा मी झोपतो गण्या भाऊ प्रश्न क्रमांक 357 बे प्रश्न क्रमांक 1 वरून डायरेक्ट 357 हे मधामधले प्रश्न हे आपले बाय हातचे खेळ आहेत गुलगुले खाजवल्यासारखा हे प्रश्न सोडू शकतो बस यही कॉन्फिडन्स होना गण्या भाऊ प्रश्न क्रमांक 357 पृथ्वी गोल आहे का चापट डेंग्या पृथ्वी गोल आहे का चापट बे अबे गोल असती तर आपण खाली पडलो नसतो ना बे चापट आहे चापट म्हणूनच तर आपण इथे उभे आहोत ओके ओके प्रश्न क्रमांक 401 बहीण मधातले प्रश्न सोडत जातीस का बे डेंगू मधातले प्रश्न बहुत सोपे आहेत सा मधातला एक प्रश्न वाच बरं अपाय न्यूटन हा कोण होता न्यूटन हा सवितीचा मामा होता तुझ्या कपारावर घुटली घासू का बे न्यूटन हा इतिहासामधला डॉक्टर होता बापू अंबर मी बुकामध्ये पाहतो येती तर लिहिलाय का न्यूटन सायंटिस्ट होता मला सुकड लागली मी येतो सुकडून असे खोटे उत्तर सांगशील तर कसा पास होईन बे मी सविती तर माझ्या प्यारवर मुतली आता तू माझ्या दोस्तीवर हगू नको खुद झाले हे प्रश्न गिश्ना आता थोडेसे व्हिडिओ पाहतो मुन्नी बदनाम हुई गाना ए गण्या भाऊ कितीच उभा आहो म्हणलो मी चल अभ्यास कर साल्या नाही तर टाकतो ढुंगणामध्ये हा भाल्या अब साइन कॉस्ट टीटा अबे इतिहासाच्या पुस्तकामध्ये गणिताचे प्रश्न वाचतेस का बे गण्या भाऊ ऑल द बेस्ट मेरे यार मस्त चांगला रेटू पेपर दे 2-4 पेनने सोबत न त्या पेपरामध्ये भक ली पूर्ण कॉलेजचे कागद संपतील एवढे कागद मान अजी डेंगू शेट कॉम्प्युटरवर पेपर असते ते ती सा मग कॉम्प्युटरवर पेनाने लिहायचा का बे तू जा बे निंबू पाणी पिऊन ये बरं बे गण्या भाऊ जा चांगला पेपर सोडव डेंगू माझा पेपर तरी बरोबर जाईल का नाही बे आऊन नाही जाईल गण्या भाऊ माझ्या या डोळ्यासमोर तू किती अहोरात्र परिश्रम घेऊन अभ्यास केलास हा सूर्य उत्तरेकडून निघून दक्षिणेकडे मावळायचा पण माझा मित्र
अभ्यासावरून कधी उठला नाही. वे डेंग्या, पहिली ती एक गोष्ट, तुझ्या घुटल्या कपारावर येतले तुला मारीन. न दुसरी गोष्ट म्हणजे बाबू, सूर्य उत्तरेकडून नाही, सूर्य पश्चिमेकडून निघते आणि पूर्वेकडे मावळते. थोडसा अभ्यास केला असतास तर माझ्यासारखा हुशार झाला असतास. माझ्या हिशाचा अभ्यास केलास ना तू? डेंग्या, थोडसा भेव भेव लागत आहे बे मले. तू भेऊ नको गण्या भाऊ. आठवते सवितीचे दिवस, जे तुझ्यासोबत असताना माझ्यासोबत गुलुगुलू करे, गुलुगुलू गोष्टी करे, आणि तुले सोडून ते कार्याकडे गेली. गुलुगुलू गोष्टी करे आणि तुले सोडून ते कार्याकडे गेली. अबे आठवतो दिवस, जेव्हा तू लाल दिव्याची गाडी तिच्या घराजवळून घुमवशील. जय श्री राम गण्या भाऊ. जा आणि सुटसुटीत पेपर दे. मी गाडी जवळ थांबून राहतो. जय श्री राम. मला वाटलाच होता हा गण्या तोंड कारा करण्याच्या लायकीचा आहे म्हणून. खोटी गेली रे घुबडा तुझी लाल दिव्याची गाडी. का डेंग्या, तुझा मित्र का ना माझ्या घराजवळ भुरुम भुरुम करणार होता ना? पस्तुराले सरकारी नोकरी का ना लागणार होती? ताडवावर बसून आला माकू. सविते, बिजली गिरेगी आकाश में, आवाज से बेरे होंगे तेरे कान. इस डोंकी शेट को गधा ना बोलो वरना मारेगा तेरी. बबे डेंग्या, कोटी गेलाय तुझा लवर कार्या. हाय डार्लिंग सविता, पुढच्या महिन्यात लग्नाला येवा जो आमच्या. फुकटचा वांगा भात खावाले. तूच खा मस्त वांगा भात ढुसू ढुसू. आता तर आम्ही रोजही चिकन मटन खाऊन. आणि राहिली गोष्ट लाल दिव्याच्या गाडीची, पुढच्या 2 दिवसात येणार आहे. म्हणजे हे का आपला गण्या भाऊ पेपर पास होऊन सरकारी नोकरीवर लागलाय. का निंबाच्या काडीनं दात घासून राहा आता. बे डेंग्या, तुला किती वेळ सांगू बे, छोटे लोगों के मुंह नहीं लगना करके. काही आपली व्हॅल्यू आहे का नाही? गरीबासोबत बोलतेस का बे? बस्तरवारी पार्टी आहे कार्या, पोरा पोरायची. आमच्या बांदी मध्ये गण्या भाऊ मटणाची पार्टी देत आहे आणि एक आयटम सांग ठेवत आहे. येशील पावालं फुकटा मंदी. गण्या ऐक ना, तसे ऐकायचा मले माझे कान बैरे झाले आता. गण्या, मी तुला आताही तेवढाच प्यार करतो रे. केली असतीस तू मले प्यार तर लपडे नसतीस ठेवलीस 4. विश्वास ठेव म्हणलीस मले आणि गावभर फिरलीस तोंड मारायला. अरे सविते, पण मी तुझ्यावर आता प्रेम करतो ना. कार्या, तू आपल्या घरी जा रे. मी तर माझ्या गण्यावरच प्यार करतो. गण्या भाऊ देते तुले आंबा. भेटली सरकारी नोकरी आणि नागिननं बदलवलं रूप. साइड में हो जाओ गरीब लोग, जाने दो हमको गुपचुप. जावई बापू थांबा ना. गण्या भाऊ करून आधा पादा चालव यायच्या अंगावरून गदा. डेलीच मले धोका, पस्तावा नशे होत मले. पस्तावाच बाई होईल तुले. महाराष्ट्र राज्य, मुक्काम धुलधुली पोस्ट. नसल भेटला मले प्यार, पण भेटला मले एक जिगरी दोस्त. जय श्री राम.